पंतप्रधान नरेंद्र मोदींची तपपूर्ती आणि राऊत आणि बन यांच्यामध्ये मात्र चांगलीच झुंपली। नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडू शकत नाही। खासदार संजय राऊतांनी हा टोला हाणला तर मोदींना केदारनाथमध्ये जाऊन चिंतन करण्याचा सल्ला दिला। 12 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही असं राऊत यांनी दावा केला। तर राऊतांच्या टीकेला भाजपचे नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले। राऊत इंडिया आघाडीनं औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन चिंतन करावं असं बन यांनी पलटवार केला आहे। नेहरूंनी देश उभा केला। आज जो देश तुम्हाला दिसतोय तो मोदींनी उभा केलेला नाही, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभा केला। त्याचं काय, वर्ष वाढली, वय वाढलं, पृथ्वीचंही वय वाढत आहे। नेहरूंनी कोणत्या विरोधी पक्ष अशा पद्धतीनं फोडले नाहीत ज्यात मोदी आणि शाह फोडत आहेत। अनेक राज्यामध्ये त्यांच्या विरोधातली सरकार आली। तप झाल्यावर मोदींनी केदारनाथच्या गुफेत जाऊन 12 वर्षाचं आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसह, आणि मग 12 वर्षात आपण काय करू शकलो याचा लेखाजोखा एका पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केला पाहिजे। 12 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही। पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम तुम्ही मोडला असेल, पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणं अशक्य आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांचे सहकारी केदारनाथांचा आदर करतात, तिथं जाऊन आत्मचिंतन देखील करतात। संजय राऊत, तुम्ही नेमकं कुठं जाऊन आत्मचिंतन करणार आहात? तुम्हाला केदारनाथ आवडणार नाही, तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मचिंतन करा की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 12 वर्षात अतिशय चांगलं काम केलं आहे आणि या कामाला तोड नाही। आता आम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे औरंगजेब फॅन क्लब चालवणं। त्यामुळं संजय राऊत आणि इंडिया आघाडीच्या लोकांनी केदारनाथला न जाता औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मचिंतन केलं पाहिजे।